नमस्कार. महाज्योती मार्फत मोफत टॅब योजना जे सन 2025-26 करता राबवण्यात येणार आहे। यावर्षी जे विद्यार्थी 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, जे विद्यार्थी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेणार आहेत, अशाच विद्यार्थ्यांकरता ही योजना आहे। तर यासाठीचं परिपत्रक, संपूर्ण आवश्यक कागदपत्रे, नियम व अटी वाचून घ्यायचे आहेत। या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ देखील यापूर्वी आपण अपलोड केला आहे, तर तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहून घ्यायचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये सदरचा अर्ज कसा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत। सर्वप्रथम डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक वर क्लिक करून या पेज वरती यायचं आहे। मोबाईल व्हेरिफिकेशन सर्वप्रथम आहे। मोबाईल नंबर टाइप करून सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मोबाईल वरती एक OTP पाठवला जाईल। OTP न चुकता टाइप करून सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। एकूण 3 पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे, तर लक्षात घ्या, काळजीपूर्वक हा फॉर्म भरून घ्या। सर्वप्रथम ऍप्लिकेशन फुल नेम, येथे तुमचं पहिलं नाव कॅपिटल लिपीमध्ये टाइप करायचं आहे, त्यानंतर मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम, अशा प्रकारे संपूर्ण नाव टाइप करायचं आहे। त्यानंतर ऍप्लिकेशन फादर नेम, गार्डियन्स नेम, जर तुमचे वडील हयात नसेल तर आईचं नाव येथे टाइप करायचं आहे। फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम अशी माहिती टाइप करायची आहे। जेंडर या टॅबवर क्लिक करून जेंडर निवडायचा आहे। त्यानंतर डेट ऑफ बर्थ या टॅबवर क्लिक करून तुम्हाला येणाऱ्या पॉपअप विंडो मधून जन्मतारीख निवडायची आहे। तर यानंतर तुम्ही अनाथ आहात का असेल तर येस म्हणून, तुम्ही संस्थात्मक किंवा संस्था बाह्य आहात का यापैकी एक ऑप्शन निवडायचा, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचा आहे। तर यानंतर तुम्हाला कुठली डिझॅबिलिटी आहे का, दिव्यांगत्व आहे का असेल तर येस म्हणून येथे ऑप्शन देण्यात आले आहेत, त्यापैकी ऑप्शन जो असेल तो तुम्हाला इथे निवडायचा आहे, नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचा आहे। खाली स्क्रोल डाऊन करून येथे सोशल कॅटेगरी या टॅबवर क्लिक करून तुम्हाला पाहू शकता की फक्त याच कॅटेगरीतील जे लाभार्थी आहेत त्यांना हा लाभ मिळणार आहे। यामध्ये OBC, BJ, NTB, NTC, NTD आणि SBC यापैकी तुमची कॅटेगरी निवडायची आहे। कॅटेगरी निवडून झाल्यानंतर कास्ट या ऑप्शनवर क्लिक करून येणाऱ्या पॉपअप विंडो मधून तुमची जी कास्ट आहे ती तुम्हाला निवडायची आहे। कास्ट निवडून झाल्यानंतर इन्कम ग्रुप यामध्ये पाहू शकता की यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिलियर किंवा क्रिमिलियर अशा प्रकारचे 2 ऑप्शन आहेत, त्यापैकी एका ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। पुढे तुमचा आधार कार्ड नंबर न चुकता टाइप करायचा आहे। नॅशनॅलिटी इंडियन येथे आल्याचं पाहायला मिळेल। डोमासिल या ऑप्शन मधून तुम्हाला येणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीमधून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडून झाल्यानंतर पुढे महाराष्ट्र आल्याचं पाहायला मिळेल। त्यानंतर पाहू शकता की रेसिडेंट टाइप येथे अर्बन आणि रुरल, जे विद्यार्थी शहरी भागात राहतात त्यांनी अर्बन हा ऑप्शन घ्यायचा आहे, जे विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये राहतात त्यांनी रुरल हा ऑप्शन घ्यायचा आहे। त्यानंतर पेरेंट्स ऍड्रेस या टॅबवर क्लिक करून सर्वप्रथम डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक करायचा आहे। तुमचा जिल्हा येणाऱ्या पॉपअप विंडो मधून तुम्हाला निवडायचा आहे। जिल्हा निवडून झाल्यानंतर तुम्हाला तहसील तुमचं कुठला आहे त्या तालुक्यांमध्ये येणाऱ्या यादीमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर विलेज नेम, त्यानंतर हाऊस नंबर, त्यानंतर वॉर्ड नेम, त्यानंतर रोड आणि पिनकोड ही सगळी माहिती तुम्हाला न चुकता येथे टाइप करायची आहे। तर लक्षात घ्या, येथे परमनंट ऍड्रेस आणि येथे प्रेझेंट ऍड्रेस दोन्ही एकच असतील तर येथील बॉक्स वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर स्क्रोल डाऊन करून तुम्हाला मोबाईल नंबर आल्याचा पाहायला मिळेल। अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्ही येथे देऊ शकता। जो तुमच्याकडे चालू नंबर आहे, साधारणतः 5 ते 6 महिन्यांचा कालावधी जातो, त्यामुळे मोबाईल नंबर चालू असणे गरजेचं आहे। खाली ईमेल ID न चुकता टाइप करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर शैक्षणिक पात्रता म्हणजे शैक्षणिक माहिती टाइप करण्यासाठीचा पेज ओपन होईल। सर्वप्रथम तुमच्या कॉलेजचं नाव प्लेस टाइप करायचं आहे। बोर्ड या टॅबवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण येथे पाहू शकता की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी अशा प्रकारे पुणे असं टाकू शकता किंवा महाराष्ट्र बोर्ड देखील टाकू शकता। तर पुढे लक्षात घ्या, यावर्षी उत्तीर्ण झालेल्या 10वीच्या विद्यार्थ्यांकरता ही योजना आहे। तर येथे पासिंग इयर 2024 फक्त आलेला आहे। तर यापूर्वी जे विद्यार्थी पास झाले आहेत यांना अर्ज करता येणार नाही। तर ही महत्वाची माहिती लक्षात घ्या। त्यानंतर पुढे एकूण किती गुण मिळाले आहेत पर्सेंटेज मध्ये तुम्हाला मार्क टाकायचे आहेत। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचं पेज तुमच्या समोर ओपन होईल। तर लक्षात घ्या, डॉक्युमेंट अपलोड करण्याची स्टेप महत्वाची आहे। आवश्यक कागदपत्रे पाहूनच येथे साईज पाहायची आहे, त्यानुसार तुम्हाला अर्ज अपलोड करायचा आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला 200 KB आतमध्ये अपलोड करायचा आहे। फाईल JPG किंवा JPEG फॉर्मॅट मध्ये असली पाहिजे। तर लक्षात घ्या, सगळेच डॉक्युमेंट 200 KB आतमध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे। तर इमेज PDF मध्ये नको आहे, JPG किंवा JPEG फॉर्मॅट मध्ये चालणार आहे। तर यामध्ये सर्वप्रथम तुमचा फोटो, त्यानंतर सही अपलोड करायची आहे। तर कॅन्डिडेट किंवा स्टुडंट आधार कार्ड लागणार आहे। आधार कार्ड दोन्ही बाजूनी दिसेल असं एका पेजवरती स्कॅन करून घ्यायचं आहे। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट
म्हणजे पाहू शकता की नॉट कंपल्सरी फॉर ऑर्फन, जर अनाथ प्रवर्गातील कॅन्डिडेट असतील तर त्यांना कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही. तर येथे पाहू शकता की व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, तर यामध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट चालू वर्षाचं लागणार आहे. अनाथ प्रवर्ग असेल तर कंपल्सरी नाही. त्याचबरोबर SSC मार्कशीट किंवा सर्टिफिकेट म्हणजे SSC बोर्डाची जी गुणपत्रिका आहे किंवा बोर्ड सर्टिफिकेट दोघांपैकी एक अपलोड करायच्या. 11वी बोनाफाईड सर्टिफिकेट ओरिजिनल तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे. त्यानंतर 11वी ऍडमिशन रिसिप्ट देखील अपलोड करायचे आहे आणि डोमासाईल सर्टिफिकेट अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करून कम्प्लीट युअर फॉर्म अँड फायनल सबमिट अशा प्रकारच्या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करता येईल. कम्प्लीट युअर फॉर्म अँड फायनल सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून सेव्ह करून ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे महाज्योती मार्फत यावर्षी मोफत टॅब योजना जी सुरू झाली आहे याचा अर्ज कसा करायचा या संदर्भात संपूर्ण माहिती पाहिली. तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.